नमस्कार मंडळी, आंब्याची काढणी करणं आणि काढणीनंतर प्रक्रिया आणि विक्री करणं हे एक तंत्र आहे. साधारणतः मोहर येऊन फळधारणा झाल्यापासून फळ पक्व होण्यासाठी 110 ते 125 दिवस लागतात. मंडळी, आंब्याचं फळ काढणीला तयार होऊ लागलं की देठाजवळचा भाग खोलगट होतो. सालीवर एक प्रकारचा नैसर्गिक तजेला येतो. गर्द हिरवा रंग फिकट होतो. अशा अवस्थेमध्ये झाडांवरची बरीचशी फळं ही काढणी योग्य झालेली असतात. पण तरीही कोणत्याही परिस्थितीत अपक्व अशी फळं काढू नयेत, कारण त्याचा चवीवर आणि फळाच्या प्रतीवर परिणाम होतो. म्हणून योग्य अवस्थेत असतानाच आंब्याची काढणी करावी. फळं तजेलदार आणि कडक असताना काढावीत. प्रत्येक आंबा स्वतंत्र घेऊन तो देठासह काढावा. काढणीसाठी नूतन झेल्याचा वापर करावा. फळांची काढणी केल्यानंतर 2 सेंटीमीटर देठ ठेवून बाकीचा कापून टाकावा. देठविरहित आंबे काढले तर देठाच्या भागातून चीक बाहेर पडतो आणि तो फळावर पसरतो. तसंच इतर फळांना सुद्धा तो लागतो. या चिकामुळं फळांवर काळपट करडे डाग पडतात. त्यामुळे फळांचा आकर्षकपणा कमी होतो. तसंच देठ तुटलेल्या जागेतून फळामध्ये रोगजंतूचा शिरकाव होऊन फळं खराब होण्याची शक्यता असते. म्हणून नेहमी देठासह आंबा काढावा. फळ काढताना जर जमिनीवर पडलं तर त्याची साल खरचटते, मार लागतो. काही प्रसंगी फळं फुटतात सुद्धा. अशी फळं पिकवताना नासतात. म्हणून फळं नेहमी काळजीपूर्वक अलगदपणे काढावीत. काढलेली फळं सावलीतच ठेवावीत. उन्हात किंवा गरम जमिनीवर फळं राहिली तर फळं पिकवताना त्यामध्ये साका तयार होण्याचं प्रमाण वाढतं. मंडळी, आंबा काढणी पूर्ण झाल्यानंतर देठासह देठांविरहित जखम झालेली तसंच आकारमान आणि अंगच्या गुणवत्तेनुसार फळांची वर्गवारी करायची असते. अशी ही प्रतवारी सर्वच आंब्यांची करावी. ज्या फळांची निर्यात करायची आहे त्याची प्रतवारी निर्यात मानकानुसार करावी. आंबे काढताना कितीही काळजी किंवा दक्षता घेतली तरी फळावरच्या सुप्तावस्थेतील रोगजंतूंमुळे आंबे पिकताना नासू शकतात. विशेषतः हंगामाच्या शेवटी पाऊस पडला तर फळं खराब होण्याचं प्रमाण वाढतं. हे टाळण्यासाठी फळांची प्रतवारी केल्यावर पॅकिंग करण्यापूर्वी फळं 55°C तापमानाच्या पाण्यामध्ये 5 मिनिटं बुडवून ठेवावीत किंवा प्रति लिटर अर्धा ग्रॅम कार्बेंडिझमच्या द्रावणात 5 मिनिटं बुडवली तर फळं नासण्याचं प्रमाण बरंच कमी होतं. त्यामुळे ही प्रक्रिया अवश्य करावी. फळांची प्रतवारी केल्यानंतर बाजारपेठेनुसार पॅकिंग करावं. स्थानिक विक्री, देशांतर्गत विक्री आणि निर्यातीसाठी वेगवेगळी पॅकिंग करावीत. प्रचलित पद्धतीनुसार बांबूच्या टोपल्या, लाकडी खोक्यामध्ये गवत, भाताचं काडं हे टाकून 1 ते 4 डझन फळं भरून विक्रीला पाठवली जातात. याशिवाय पुठ्ठ्याच्या खोक्यामध्ये रंगीत कागद टाकून विभाजक घालून त्यामध्ये 1, 2, 3 डझन फळं भरता येऊ शकतात. असं पॅकिंग वाहतुकीत आणि साठवणुकीमध्ये सोयीस्कर असतं. आंबे काढल्यानंतर 11°C तापमानात आणि 85 ते 90 आर्द्रतेत किमान 1 महिना साठवून ठेवता येऊ शकतात. अशा पद्धतीनं आंब्याची काढणी, त्यानंतरची काळजी आणि विक्रीसाठी व्यवस्थित पॅकिंग या गोष्टीवर जर आपण भर दिला तर नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.